चंद्रपूरच्या देवी महाकालीची वार्षिक यात्रा सध्या सुरू आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी यंदा मात्र दिसत नाहीये। इंधन तुटवड्याची अफवा असल्यामुळे वाहनं घेऊन येणाऱ्या मराठवाड्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यामधल्या भक्तांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे। शिवाय सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे देवीच्या महाप्रसादावरती देखील या सगळ्याचा परिणाम दिसतोय। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। चंद्रपूर येथील माता महाकालीची यात्रा जी आहे ती आता ऐन भरात आहे। विशेषतः रामनवमी पासून ते हनुमान जयंती जर पाहिलं तर या यात्रेचा परमोच्च बिंदू असतो आणि या यात्रेमध्ये विशेष करून मराठवाड्यातले जे यात्रेकरू आहे, भाविक आहे, ते मोठ्या संख्येत गर्दी करतात। लाखोच्या संख्येत या दरम्यान जे मराठवाड्यातले भाविक आहे किंवा विदर्भातले भाविक आहे हे चांदागडची माता म्हणजेच माता महाकालीचं दर्शन करायला येतात। मात्र या वर्षी जे सध्या इराण, अमेरिका, इस्रायल यांचं जे युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचा परिणाम म्हणून कुठेतरी पेट्रोल डिझेल जे आहे ते अनेक ठिकाणी मिळत नाही आहे। कुठे कुठे त्याची शॉर्टेज होतं आणि कुठेतरी गॅस मिळत नाही आहे। यासारख्या ज्या समस्या आहे त्यामुळे हा या वर्षीच्या यात्रेवर देखील परिणाम झालेला दिसतोय। विशेषतः जे मराठवाड्यातून, कारण मराठवाडा जर पाहिलं तर हे चंद्रपूर पासून बरंच अंतर लांब आहे आणि त्यामुळे यावेळी जे येणारे पर्यटक आहे किंवा भाविक आहे यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे। जवळजवळ 30 ते 35% जर पाहिलं पर्यटक तर ते कमी झाले आहे। कारण आपण जर पाहिलं तर दरवर्षी किमान 3 ते 4 लाख जे भाविक आहे किंवा श्रद्धाळू आहे ते इथे या शेवटच्या 4 दिवसामध्ये दर्शन घेतात। मात्र रामनवमी पासून आता 2 दिवसावर हनुमान जयंती आहे। आपण जर पाहिलं तर विशेष गर्दी जी आहे ती आपल्याला दिसत नाहीये आणि हा कुठेतरी या युद्धाचाच परिणाम आहे असं म्हणता येईल। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.